नमस्कार. इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुड आफ्टरनून. आज बऱ्याच दिवसांनंतर आपण आपल्या वर्गामध्ये आल्याचं फील आपल्याला आज येईल, कारण आपण लॉकडाऊनचा पुरेपूर आनंद आता घेतलेला आहे. आणि या लॉकडाऊनमध्ये आपण रोज खेळणे, दंगामस्ती करणे आणि उड्या मारणे, मोबाईल बघणे, अभ्यासाच्या नावाखाली चॅटिंग करणे. अभ्यास किती केला ते काय माहिती नाही, परंतु आता खेळ भरपूर झाला. आता आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायला हवी. आपण इयत्ता 7वीचं इंग्रजीचं पुस्तक जेव्हा आपण बघायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला दिसतं की या पुस्तकामध्ये चित्रांची खूप जास्त आपल्याला गर्दी झालेली दिसते. म्हणून या सगळ्या चित्रांमध्ये नेमकं काय दडलेलं आहे, इंग्रजी कशा प्रकारे आपल्याला त्या चित्रांमधून शिकता येईल, या सगळ्यांचा आज आपण इंग्रजीच्या 7वीच्या पुस्तकापासून सुरुवात करणार आहोत. इंग्रजीची इयत्ता 7वीची पहिली पोएम जी आहे, पोएम म्हणजे काय, कविता, बरोबर. म्हणजे अजूनही तुम्ही वर्गापासून बाजूला गेलेले नाही. तर पहिली जी इंग्रजीची आपली कविता आहे ती दोन जे भाऊ आहेत, रिचर्ड आणि रॉबर्ट शेरमन, या दोघांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि या कवितेचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ड. काय नाव आहे? इट्स अ स्मॉल वर्ड. आपण सगळ्यात सुरुवातीला ही कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो. मला काय गाऊन दाखवता येणार नाही, माझा आवाज तेवढा चांगला नाही, म्हणून मी कविता तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्ता 7वीचं पुस्तक समोर घ्यायचं आणि पान नंबर 1 वरती जी आपली कविता आहे तिच्या पहिल्या ओळीपासून तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात करायची. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ओळीचे उच्चार आणि नेमका कवितेचा कंटेंट काय आहे तो एकदा वाचून आपल्या लक्षात येईल. तर कवितेचं टायटल काय आहे? इट्स अ स्मॉल वर्ड. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small word after all. काय म्हणतोय कवी? It's a small word after all. कारण टायटल काय आहे? It's a small word. It's a small word after all. It's a small word after all. It's a small word after all. It's small word. There's just one moon. There is just one moon and one golden sun. And a smile means friendship to everyone. What is smile? And the smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's small word after all. It's a small word after all. It's a small word after all. It's a small word. आपण ज्या वेळेला कविता वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की या कवितेमध्ये इट्स अ स्मॉल वर्ड ही जी ओळ आहे ही रिपीटेडली परत परत आपल्या समोर येते. खूप वेळा या ओळीचं रिपिटेशन त्यांनी केलेलं आहे, इट्स अ स्मॉल वर्ड. आणि हे का म्हटलं असं, इट्स अ स्मॉल वर्ड असं का म्हटलं? तर हे सगळं जग कसं आहे, अत्यंत छोटं आणि सुंदर जग आहे. जग छोटं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण आपण सगळं जग अजून बघितलेलंच नाही, बरोबर. पण आपण कधी ना कधी हे जग फिरून बघणार आहोत. मग कवीनं असं का म्हटलं की इट्स अ स्मॉल वर्ड, असं का म्हटलंय? तर आपण ज्या वेळेला, आता तुमच्या हातात मोबाईल आलेले आहेत, ज्या वेळेला आपण मोबाईलवरती फेसबुक बघतो, व्हॉट्सअप बघतो, तेव्हा जगातल्या कुठल्याही व्यक्तीला आपण मेसेज पाठवू शकतो किंवा कोणत्याही व्यक्तीचा प्रोफाईल आपण बघू शकतो, कोणत्याही व्यक्तीला आपण शोधू शकतो. किंवा गुगल मॅपचा ज्या वेळेला आपण वापर करतो, गुगल मॅपवरून आपण जगातली कोणतीही गोष्ट, कोणतीही प्लेस आपण एकदम व्यवस्थितपणे शोधू शकतो. तिथले काही फोटोज जर अपलोड केलेले असतील त्या ठिकाणी तर आपण तेही बघू शकतो. म्हणजे आपण घरात बसल्या बसल्या आपण मोबाईलचा किंवा कम्प्युटरचा वापर करून आपण संपूर्ण जगाची सफरही करू शकतो. तुम्हाला माहिती,
की सध्याच्या काळामध्ये AI आपल्या घरामध्ये बघा, मोठ्या मोठ्या आता त्या टी व्ही आल्या, स्मार्ट टी व्ही आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये AI नावाचं एक आता तंत्रज्ञान आहे. कोणतं? AI. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता. आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिम. आणि इंटेलिजन्स म्हणजे काय? बुद्धिमत्ता. आणि म्हणून या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सध्या जी मुलं विमान चालवायला शिकतात, म्हणजे जी मुलं पायलट होतात, त्यांना सुद्धा एका रूममध्ये बसवून त्या विमानामध्ये बसल्याचा फील येतो. तुम्हाला तर माहिती 3D ॲनिमेशन असतं, किंवा आता 7D सुद्धा ॲनिमेशन असतं. तर या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. एखादी बाईकचा तुम्ही गेम खेळता मोबाईलवरती, तर त्या गेममध्ये बऱ्याच वेळा मुलांना काय वाटतं की मी त्या गेममध्ये स्वतःच बाईक चालवतो. ही जी फिलिंग आहे, हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे. थोडक्यात काय, आपण आपल्या विषयावरती येऊ, की आपण आपल्या घरात बसून संपूर्ण जग फिरतो आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण जाऊ शकतो. आणि म्हणून कवीने इथं काय म्हटलं? इट्स अ स्मॉल वर्ड. तरी सुद्धा परत एकदा मी तुम्हाला या इट्स अ स्मॉल वर्ड या शब्दाचा अर्थ समजावून सांगणार आहे. कवीनं असं काय म्हटलं? तर समटाइम्स म्हणजे कधी कधी काय होतं की आपण जेव्हा आपल्या शहरातल्या मार्केटमध्ये जातो, एखाद्या ठिकाणी दुकानामध्ये खरेदीला जातो, तर त्यावेळेला शॉपिंग करताना, कुठंतरी मूवी बघायला गेलेलं असताना आपल्याला आपल्या ओळखीचे लोक भेटतात. किंवा आपले जरी ओळखीचे नसतील तरी आपल्या मित्र मैत्रिणींचे कोणीतरी जवळ राहणारे, आपले दूरचे नातेवाईक, आपल्या एखाद्या नातेवाईकाचे शेजारी राहणारे असे लोक आपल्याला तिथं भेटतात. आणि त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येतं की इट्स अ स्मॉल वर्ड. काय म्हणता येतं? इट्स अ स्मॉल वर्ड. का? तर आपल्याला परत परत त्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये भेटत असतात. तुम्ही छोटे आहात आणि म्हणून कवीनं तेवढाच अर्थ या ठिकाणी घेतला की अनपेक्षितपणे, अनएक्सपेक्टेडली. अनएक्सपेक्टेडली म्हणजे काय? अनपेक्षितपणे बऱ्याच वेळेला आपल्याला एखादी व्यक्ती की जिची आपली भेट होणार आहे असं आपल्याला माहीत नसतं, ती अचानक आपल्या समोर येते आणि आपल्याला भेटते. आणि त्यावेळेला आपल्याला असं म्हणावं लागतं की इट्स अ स्मॉल वर्ड. मी तुम्हाला काही सिच्युएशन दाखवणार आहे. इथं मी तुमच्यासाठी कविता इथं लिहून पण आणलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी छोटी छोटीशी चार्ट तयार करा आणि त्या चार्टवरती अशा काही गोष्टी लिहून काढा, चित्र काढा. त्याच्यातून आपला अभ्यासही होईल आणि आपली लिखाणाची प्रॅक्टिसही होईल. तर आता बघा की मी तुम्हाला एक 2-3 सिच्युएशन दाखवतो. एक सिच्युएशन दाखवतो, त्याच्यामध्ये इट्स अ स्मॉल वर्ड हा जो ही जी फ्रेज आहे, हा जो शब्द आहे, हा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वापरला, ती सिच्युएशन बघितली की तुमच्या नक्की लक्षात येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी तुमच्यासाठी इट्स अ स्मॉल वर्ड ही जी फ्रेज आहे, या फ्रेजचा अर्थ मी तुमच्यासाठी या ठिकाणी लिहून आणलेला आहे. हा तुमच्या पुस्तकात सुद्धा खाली दिलेला आहे. पण तुम्हाला शिकवण्यासाठी, वेन डू यू थिंक द फ्रेज इट्स अ स्मॉल वर्ड इज युज्ड. म्हणजे तुम्ही इट्स अ स्मॉल वर्ड ही जी फ्रेज आहे, तुमच्या मतानुसार ही फ्रेज नेमकी केव्हा आणि कुठं वापरली जाते? तर जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं, समटाइम्स यू मीट द सेम पीपल इन अन अनएक्सपेक्टेड प्लेस और फाइंड आउट that they are connected to people you know. The phrase "it's a small word" is used to show your surprise on such an occasion. म्हणजे काय? तर ज्या वेळेला मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, ज्या वेळेला अचानक एखादा व्यक्ती आपल्या ओळखीचा किंवा आपल्या मित्राच्या ओळखीचा आपल्याला भेटतो आणि ते आपल्यासाठी सरप्राईज असतं. सरप्राईज म्हणजे काय? तर तो आपल्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट असते.
आपल्याला माहीत नसतं की आपल्याला भेटणार आहे, तसं काही आपण नियोजन केलेलं नसतं, आणि म्हणून हे जे सरप्राईज असतं त्यावेळेला आपण ही फ्रेज वापरू शकतो. कोणती? इट्स अ स्मॉल वर्ड. आता हे मी तुम्हाला वाक्यामध्ये सांगितलं, परंतु अशी एक सिच्युएशन आपण इथं जी क्रिएट करता येईल ती तयार करू, आणि पुढच्या चार्टद्वारे आपण इट्स अ स्मॉल वर्डचा सिच्युएशनमध्ये अर्थ बघू. तर बघा, आता आपल्याला सिच्युएशन आपण जी बघायची आपल्याला ती आहे की एक मित्र आणि मैत्रीण असतात, आणि ते दोघं जण काय होतं की त्यातला जो तुषार असतो, कोण? हा तुषार. तो तुषार कुठं जातो? तुषार गोज फॉर अ ट्रिप. कुठं जातो तो? तो ट्रिपला गेलेला असतो. आणि ट्रिपला गेल्यानंतर काय होतं? तो सरप्राईज होतो. ही वॉज सरप्राईज टू सी हिज फ्रेंड गीता देअर. त्याला कोण भेटतं तिथं? त्याची जी वर्गमैत्रीण असते, त्याची जी क्लासमेट असते, ती गीता त्याला तिथं भेटते. आणि मग तुषार काय म्हणतो? सो नाईस टू सी यू गीता. काय म्हणतो तो? सो नाईस टू सी यू गीता, इट्स अ स्मॉल वर्ड. तर गीता काय म्हणते? येस ऑफकोर्स. काय म्हणते गीता? येस ऑफकोर्स, इट्स अ स्मॉल वर्ड. आता या सिच्युएशनमध्ये आपल्या हे लक्षात येतं की तुषार जेव्हा ट्रिपला जातो, ट्रिपला गेल्यानंतर त्याला त्याच्या ओळखीची, की जी त्याला अपेक्षित नव्हती अशी त्याची मैत्रीण त्याला भेटते. आणि भेटल्यानंतर मग तो काय म्हणतो? इट्स अ स्मॉल वर्ड. कारण का? ते सरप्राइझिंगली त्याला गीता भेटलेली असते. असं काहीही ती भेटणार आहे किंवा तिथं ती असणार आहे असं त्याला माहिती नसतं. आणि त्याच वेळेला गीताची सुद्धा सेम सिच्युएशन असते की तिलाही वाटत असतं किंवा तिलाही माहिती नसतं की आपल्याला तुषार भेटणार आहे. म्हणून ॲक्सिडेंटली दोघं भेटतात, आणि त्यावेळेला ते काय म्हणतात? इट्स अ स्मॉल वर्ड. म्हणजे काय? की आपल्याला आपल्या संपर्कातला माणूस परत परत आपल्याला भेटत असतो. आपण जेव्हा 1 महिन्याचं शेड्यूल पूर्ण करतो, एका आठवड्याचा करतो, त्यावेळेला काही लोक आपल्याला दिवसातून 2-3 वेळा भेटतात. काही जण आठवड्यातून, जर आपण कोणत्या विकेंडच्या क्लासला जात असू तिथं भेटतात, किंवा काही जण आपल्याला मंथली जर आपण कुठं जात असू, कोणत्या मीटिंगला, कोणत्या क्लासला, किंवा कोणत्या आपल्या नातेवाईकाच्या घरी, किंवा कोणत्याही ठिकाणी मंदिरामध्ये, तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्याला आपल्या ओळखीचे तेच तेच लोक भेटतात. आणि म्हणून त्यावेळेला अशी फ्रेज वापरली जाते, इट्स अ स्मॉल वर्ड. परत एकदा आपण आपल्या कवितेवरती येऊ, की या कवितेमध्ये काही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली ओळ बघा परत एकदा. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे काय? दिस इज द वर्ल्ड वेअर वी कॅन गेट हॅपीनेस. आपल्याला आनंद मिळवण्याचं ठिकाण आहे. कोणतं? हे जग. तुम्ही आनंद घेता की नाही? सध्या तर आनंदी आनंदच चालू आहे. पुस्तकं काय कोणी हातात घेतच नाही. सगळीकडे आनंदी आनंद आहे. पण फक्त आनंदच नाही, तर त्याच वेळेला काय म्हणतो कवी, पोएट काय म्हणतो? इट्स अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. म्हणजे कधी कधी जगामध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. वी बिकेम सॅड. आपण दुःखी होतो. कधी कधी असे काही प्रसंग येतात की त्यावेळेला आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दुःखाचे प्रसंग दिसतात. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. हॅपीनेस आहे. वर्ल्ड ऑफ टीयर म्हणजे काय? आनंदानंतर दुःख आहे. आणि जेव्हा दुःख येतं तेव्हा प्रत्येक माणूस, त्याच्या मनामध्ये आशा तयार होते की कधीतरी हे दुःख जाईल आणि परत एकदा आपल्या जीवनामध्ये हॅपीनेस किंवा आनंद येईल. म्हणून इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. होप्स म्हणजे काय? इच्छा, आकांक्षा. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. आता वर्ल्ड ऑफ फिअरचा तर आपण सध्या अनुभवच घेतोय. कोरोनानं आपली भीती तर सुरुवातीला एवढी वाढवली होती की सगळं जग अक्षरशः कितीही आपल्या जवळचा माणूस असला तरी त्याला कुठल्याही प्रकारे भेटायला उत्सुक नव्हतं. आता पेशंट वाढत आहेत, भीती कमी होते,
आणि घाबरण्याचं काही कारण नाही. आपण आपली काळजी घेतली की आपल्याला काही होत नाही. देर सो मच, पुढे बघा, देर सो मच दॅट वी शेअर. आपण आपल्या मित्रांबरोबर, आपल्या जे सवंगडी असतात, जे आपल्याबरोबर खेळतात रोज, त्यांच्याबरोबर आपण अनेक गोष्टी शेअर करत असतो. मी मामाच्या गावाला कधी गेलो, कुठं गेलो, काय खेळलो, तिथं काय काय मज्जा केली, हे सगळं आपण आपल्या मित्रांना सांगत असतो, म्हणजे शेअर करतो. बरोबर. त्यानंतर दॅट इट इज टाइम वी आर अवेअर. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. आणि कधी कधी आपण आपल्या अवतीभोवती चाललेल्या ज्या काही घटना असतात, ज्या काही गोष्टी घडत असतात, त्या बाबतीत आपण अवेअर असतो, म्हणजे जागरूक असतो. आणि आपल्याला जागरूक राहावं लागतं, राहिलं पाहिजे. कारण का, तर आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या शहराची आणि आपल्या देशाची सुरक्षितता नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. त्यासाठी आपण एक नागरिक म्हणून, चांगला नागरिक म्हणून आपण काय राहिलं पाहिजे, अवेअर पण राहिलं पाहिजे. त्यानंतर जर आपण पुढचा स्टांजा बघितला तर त्याच्यामध्ये इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल ही ओळ 3 वेळा आली, रिपिटेशन केलं. म्हणजे आपल्या मनावरती कवीला ही गोष्ट बिंबवायची की हे जग काय आहे, अत्यंत सुंदर आहे आणि अत्यंत छोटा आहे. पुढं, देर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन, वी ऑल नो दॅट. की आपल्या पृथ्वीला किती चंद्र आहे, एकच आहे. बरोबर आहे का, किती, 4-5 नाहीत ना, एकच आहे. ओके. आणि वन गोल्डन सन, किती सूर्य किती आहे, एकच आहे. अंतराळामध्ये किती सूर्य आहेत आपल्याला माहित नाही, परंतु आपली जी काय ग्रहांची मालिका आहे, आपली जी सूर्यमाला आहे, त्याचा सूर्य एकच आहे आणि तो गोल्डन असतो. संध्याकाळच्या वेळेला तर नक्कीच असतो, सकाळच्या वेळेला थोडासा तांबूस असतो. अँड अ स्माइल मीन्स, आता आपण काही शब्द बघितले, लाफ्टर, टीयर्स, होप्स, फिअर्स, शेअर, अवेअर. आता एक शब्द आला परत, अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. स्माइल सगळ्यांना माहिती, आपण हसतो की नाही, हसतो. स्माइल मीन्स म्हणजे जेव्हा आपण हसतो त्याचा अर्थ काय होतो की फ्रेंडशिप टू एव्हरीवन, म्हणजे सगळ्यांबरोबर आपल्याला काय करायचंय, मैत्री करायची, मित्रत्वाचं नातं आपल्याला दृढ करायचं. हे कशातून दिसतं, जेव्हा आपण पाहून हसतो. बघा, कधी कधी आपण कोणाकडे तरी रागानं बघतो, मग रागानं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेंडशिप येऊ शकते का, नाही. जेव्हा आपण स्माइल करून बघतो, जेव्हा आपण हसतो, त्याच वेळेला फक्त काय होतं, फ्रेंडशिप आहे असं वाटू शकतं किंवा एक नातं त्याच्यामधून तयार होतं. दो द माउंटन्स डिव्हाइड अँड द ओशन्स आर वाईड, इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. काय म्हटलंय कवीनं, दो द माउंटन्स डिव्हाइड, म्हणजे बऱ्याचशा, जर आपण भूभाग बघितला, आपल्या भारताचं उदाहरण घ्या, कन्याकुमारी पासून तर वरती काश्मीर पर्यंत, कन्याकुमारीच्या खाली जर गेलं तर हिंदी महासागर, आणि जर आपण काश्मीरच्या वरती गेलं तर काय आहे, हिमालय पर्वत. काय, हिमालया माउंटन आहे की नाही. हिमालयाच्या जर पलीकडे गेलं तर कोणता देश आहे रे, सध्या बरीचशी भांडणं चालली आपली त्यांच्याबरोबर, हां बरोबर ना, कोणता आहे, चीन. बरोबर, चायना, सगळ्यांना माहिती आहे तो. हां, आणि हिंदी महासागराच्या बाजूला थोडंसं अंतर जर गेलो, जिकडून रामाने सेतू तयार केला होता आणि तो एका देशामध्ये गेला होता, तो कोणता देश, श्रीलंका. म्हणजे काय म्हटलं कवीनं, दो द माउंटन्स डिवाइड, म्हणजे काय केलं, भारतापासून बाकीच्या देशांना माउंटन्सनं, तर कुठं, ओशन्स आर वाईड, काही ठिकाणी मोठमोठे समुद्र आहेत. या समुद्रांनी आणि माउंटन्सनं, ओशन्सनं, म्हणजे समुद्रांनी आणि पर्वतांनी काय केलेलं आहे, पृथ्वीवरचा भूभाग दुभंगला किंवा त्याला डिवाइड केलं, एकमेकांपासून तोडला. जरी असं केलेलं असलं तरी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. म्हणजे काय, आपण तिथं सुद्धा जाऊ शकतो, तिथल्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, त्यांना आपण बघू शकतो, त्यांच्यापर्यंत आपण मेसेज पोहोचवू शकतो. आणि म्हणून कवीने काय म्हटलं, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. आता अजून एक सिच्युएशन मी तुम्हाला दाखवणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. काय म्हटलं इथं, आयडेंटिफाय द सिच्युएशन वेअर द फ्रेज इट्स अ स्मॉल वर्ड इज यूज्ड करेक्टली. आता इथं इकडे एक सिच्युएशन दिली
आणि इकडे एक सिच्युएशन दिली. इथं काय म्हटलंय, गीता मीट्स तुषार हर क्लासमेट ॲट स्कूल प्लेग्राउंड. म्हणजे गीता तुषारला, की जो तिचा क्लासमेट आहे, वर्गमित्र आहे, त्याला ती कुठं भेटली, तिच्या शाळेच्या ग्राउंडवरती. ही झाली पहिली सिच्युएशन. आणि दुसरी सिच्युएशन आहे की तारा. तारा माहिती ना, लक्षात आहे ना, 6वीला पण तारा होती आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये. तारा फाइंड्स दॅट गोपाल इज कॉमन फ्रेंड ऑफ हर अँड कैलास. ताराच्या असं लक्षात आलं की कैलासचा आणि तिचा, गोपाल हा काय आहे, कॉमन फ्रेंड आहे. म्हणजे गोपाल ताराचा पण फ्रेंड आहे आणि गोपाल कैलासचा सुद्धा फ्रेंड आहे. हे जेव्हा ती एका सिच्युएशन मध्ये त्याला भेटली तेव्हा तिच्या लक्षात आलं. मग आपल्याला काय बघायचं की इट्स अ स्मॉल वर्ड ही फ्रेज या दोन पैकी नेमकी कोणत्या सिच्युएशन मध्ये बरोबर बसते. आता मी थोडंसं समजावून सांगतो तुम्हाला. या ठिकाणी अनएक्सपेक्टेडली गीता तुषारला भेटली का, नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की इट्स अ स्मॉल वर्ड या फ्रेजचा वापर आपण केव्हा करतो, की जेव्हा अचानकपणे सरप्राइझिंगली जो कोणी आपल्याला भेटण्याची आपल्याला अपेक्षाच नसते तो अचानक आपल्या समोर येतो, भेट होते, त्यावेळेला आपण त्या फ्रेजचा वापर करतो इट्स अ स्मॉल वर्ड. परंतु या ठिकाणी गीता आणि तुषार एकमेकांचे काय आहेत, क्लासमेट आहेत आणि ते भेटलेत कुठं, शाळेच्या ग्राउंडवरती. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते भेटणं अपेक्षित आहे. अनपेक्षित आहे का, अनएक्सपेक्टेड आहे का, नाही, ते एक्सपेक्ट आहे. कारण दोघेही शाळेत जाणार आणि ग्राउंडवरती ते दोघेही भेटू शकतात, ही सिच्युएशन येऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी ते दोघे एकमेकांना भेटल्यानंतर ते इट्स अ स्मॉल वर्ड अशा प्रकारे ते एकमेकांना ग्रेट करणार. काय वाटतंय, हो की नाही? तुम्ही काय करणार, बरोबरच्या खुणेवरती का चुकीच्या, विचार करा आणि नंतर उत्तर लक्षात ठेवा. मी तुम्हाला दुसरी सिच्युएशन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं तारा फाइंड्स दॅट गोपाल इज कॉमन फ्रेंड ऑफ हर अँड कैलास. म्हणजे या ठिकाणी कैलास आणि तारा दोघं तर फ्रेंड आहेतच, परंतु तिच्या असं लक्षात आलं एका प्रसंगामध्ये की गोपाल हा तिचा पण फ्रेंड आहे आणि सिमिलरली तो कैलासचा सुद्धा फ्रेंड आहे. म्हणजे तो त्यांचा कॉमन फ्रेंड आहे. तिला असं लक्षात आलं आणि मग तिच्या लक्षात आलं की आपला जो मित्र असतो, त्याचा जो मित्र असतो, कदाचित हे सर्कल कधी ना कधी पूर्ण होतं आणि आपल्या मित्रांचे मित्र हे आपलेही मित्र असू शकतात, ते आपले कॉमन फ्रेंड असू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा ते भेटतात तेव्हा ते इट्स अ स्मॉल वर्ड या फ्रेजचा वापर करतील का? काय वाटतं तुम्हाला? विचार करा. विचार करायला आपल्याला वेळच मिळालेला नाही, बरोबर? आपण विचार केलेलाच नाही. आपण फक्त सकाळी नेमकं जेवणात काय आहे आणि संध्याकाळी नेमकं काय आता खायचंय, नवीन काय करते आई, एवढंच आपण 5-6 महिने बघितलं. आता मात्र आपल्याला इंग्रजी सारख्या आपल्या, तुम्हाला अवघड वाटत नाही ना, इंग्रजी सारख्या पुस्तकात आपल्याला डोकं घालावं लागेल. आणि ते घातलं की इंग्रजी सोपं आहे. तुम्हाला अवघड वाटतंय का? मला तर अजिबात वाटत नाही. आणि इतकं जर सोपं करून सांगितलं तर मला नाही वाटत की तुम्हालाही अवघड वाटेल, बरोबर? पण त्याच्यासाठी काय करायला लागेल, रोज तुमचं इंग्रजीचं पुस्तक हे तुमच्या समोर पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं, ताटात कारल्याची भाजी आली की ती आपण खात नाही, तसं इंग्रजीचं पुस्तक आलं की ती आपण बाजूला ठेवतो. असं जर केलं तर मात्र आपल्याला इंग्रजी समजू शकत नाही. आणि इंग्रजी समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का, तुम्ही काहीही करा भविष्यामध्ये, आता तुम्ही 7वीला आहे, बरोबर, 8वी 9वी 10वी, आता 10वी होईल की नाही माहीत नाही, बोर्ड 12वी, पण प्रत्येकाला भविष्यामध्ये काही ना काही बनायचे आहे की नाही? तुमची एम तुमच्या मनामध्ये आहे की नाही? काही नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये मला काय व्हायचं, मला भविष्यामध्ये मोठा होऊन काय बनायचं हे प्रत्येकाच्या मनामध्ये ठरलेलं असतं. आणि म्हणून आपल्याला इंग्रजी येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इंग्रजी आलीच पाहिजे. आता हा लेसन तर आपला बऱ्यापैकी शिकवून झाला. तुम्हाला काय करायचं, पान नंबर 1 वरती ही कविता आहे. ती कविता परत परत एकदा तुम्हाला बघायला लागेल. ती परत एकदा कविता तुम्हाला
रिपीटेडली वाचावी लागेल. म्हणून पान नंबर 1 घ्यायचं, कविता वाचून बघायची, त्यातले कोणते शब्द आपल्याला येत नाही त्याच्या खाली अंडरलाईन करायची, ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. त्याचे अर्थ जर शोधता आले किंवा आत्ता जे मी काय सांगितले ते जर लगेच तुम्ही आता त्यावरती काम जर केलं तुम्ही लगेचच्या लगेच, तर तुमच्या ते लक्षात राहतील आणि अशा प्रकारे इंग्रजी शिकणं आपल्याला सोपं जाईल. 30 मिनिट झालेत का नाही? नाही ना, किती वेळ अजून? अजून आहेत ना? ठीक आहे. आपण काय करू आता, आपण पान नंबर 2 वरती जाऊ. किती? पान नंबर 2. आपण इकडं कंटेंट बघितला. पान नंबर 2 वरती आपल्याला इंग्लिश वर्कशॉप, म्हणजे आपण जेव्हा एखादा लेसन बघतो, तुम्हाला माहिती आहे लेसन बघतो आणि त्यानंतर आपल्याला कवितेतून काय शिकायचंय? इंग्रजी शिकायचंय. मग या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप जर तुम्ही बघितला 2 नंबर पानावरती, तर तिथं पहिलंच तुम्हाला होमवर्क दिलाय, सिंग द सॉन्ग. काय म्हटलंय? सिंग द सॉन्ग. तुम्ही जर आपल्या SCRTच्या दीक्षा ॲपवरती जर गेले तर तिथं तुम्हाला ही कविता म्हणून दाखवलेली आहे. मला काय ती तेवढी चांगली म्हणता येणार नाही, म्हणून मी काय म्हणून दाखवत नाही. तुमचा आवाज चांगला असेल तर तुम्ही म्हणा. दुसरा त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी प्रश्न दिलाय, तो आहे नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. तर परत एकदा आपण नवीन चार्ट बघू आणि त्याच्यावरती हे रायमिंग वर्ड्स कशा प्रकारे आपल्याला यमक जुळवता येतील ते आपण बघू. रायमिंग वर्ड्स काय आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही विसरलेले असाल तर मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगतो. किती वेळ आहे सर? 10 मिनिटं आहे ना. एक्स्ट्रा वेळ नको नाही तर परत प्रॉब्लेम. थोडंसं एक्स्ट्रा झालं तर चालेल, थोडंसं एक्स्ट्रा झालं तरी चालेल, कमी पडेल. त्याच्यामध्ये 10 मिनिटं होऊन जातील तुमची. तर बघा, जो दुसरा प्रश्न आहे आपला इंग्लिश वर्कशॉप मधला, त्याच्यामध्ये काय म्हटलं? नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम दी पोयम. ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. म्हणजे रायमिंग पेअर तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण कविता शिकतो मग ती मराठीतली असो, हिंदीतली असो की इंग्रजीतली, त्याच्यामध्ये यमक जुळवलेले असतात. कशासाठी? तर ती कविता जर आपल्याला ताला सुरात म्हणायची असेल तर आपल्याला कवितेचे यमक जुळवावे लागतात. आता काही काही कवितेमध्ये यमक जुळले जात नाही किंवा काही कवितेमध्ये काही ओळींमध्ये जुळतात, काही ओळींमध्ये जुळत नाही, तर ते मुक्त छंदाचा प्रकार असतो. परंतु कवितेतलं सुद्धा कंटेंट महत्वाचं असतं. काय महत्वाचं असतं? कंटेंट. या कवितेमध्ये बघा, तुम्ही जर कविता नीट वाचली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही रायमिंगच्या पेअर्स तुम्हाला दिसतील. आपण जर कविता बघितली या ठिकाणी पुस्तकामधून, बघा परत एकदा, पहिल्या ओळीला लाफ्टर शब्द आहे आणि दुसऱ्या ओळीला शेवटी टीयर्स शब्द आहे का पुस्तकात? बघा तुमच्या. आणि त्या टीयर्सला जर खाली आपण शोधत गेलो तर चौथ्या ओळीवरती फिअर्स नावाचा शब्द आहे की जो टीयर्सला रायमिंग पेअर म्हणून आपल्याला जोडता येतो. का जोडता येतो? तर टीयर्स, फिअर्स हे काय आहे? रायमिंग वर्ड्स. का म्हणायचे यांना आपण रायमिंग वर्ड्स? कारण या दोन्ही शब्दाचा उच्चार ज्या वेळेला आपण करतो तर त्या
त्या शब्दांचा उच्चार करताना त्याचा जो शेवट होतो तो एकाच प्रकारे होतो. कसा होतो? एकाच प्रकारे त्या दोन्हींचाही शेवट होतो. टीयर्स, फियर्स हे दोन्ही शब्दांचा उच्चार हा सारखाच आहे. म्हणजे काय थोडक्यात, तर सारख्या उच्चाराचे शब्द आणि तेही जे ओळीच्या शेवटी आलेले असतात त्या शब्दांना त्यांच्या जोड्या जुळवणं म्हणजे काय, तर मॅचिंग द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. या ठिकाणी आपण टीयर्स, फियर्स. त्यानंतर बघा 5व्या ओळीला शेअर शब्द आहे शेवटी. देअर सो मच दॅट वी शेअर. आणि त्याच्याच खालच्या ओळीला बघा दॅट इट्स अ टाइम वी आर अवेअर. दोन्ही शब्द आपण परत इथे घेतले. कोणते? शेअर आणि अवेअर. बरोबर. दोन्हींचा उच्चार सारखा होतोय का? शेअर, अवेअर. काय? शेअर, अवेअर. त्याचप्रमाणे खाली जर तुम्ही परत कविता वाचत गेले तर सन आणि वन बघा जवळजवळ 5th स्टांजामध्ये तुम्हाला दिसेल. 4th स्टांजामध्ये एक ओळ आहे अँड वन गोल्डन सन आणि 5th स्टांजामध्ये फ्रेंडशिप टू एव्हरी वन. इथलं आपण घेतलं सन आणि वन. आता या ठिकाणी स्पेलिंग सेम आहे का? नाही. रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळण्यासाठी स्पेलिंग दोन्ही शब्दांचे सारखे पाहिजेत का? तर नाही पाहिजे. तर काय पाहिजे? सन, वन त्याचे काय पाहिजे? त्याचे प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय? त्याचे उच्चार आपले कसे पाहिजे? सेम पाहिजे. त्यानंतर बघा खाली परत डिवाइड. दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड. डिवाइड अँड वाईड हे दोन्ही शब्द परत बघा. डिवाइड, वाईड दोन्हींचाही उच्चार कसा होतो? सारखा होतो. म्हणून या कवितेमध्ये आपण एकूण 1, 2, 3, 4 रायमिंगच्या पेर आपण शोधलेल्या आहेत. आता आपल्याला टास्क देताना किंवा वर्कशॉप देताना त्यांनी अजून एक प्रश्न काय होता? नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम दी पोयम. म्हणजे कवितेतून आपल्याला रायमिंग वर्डच्या पेर शोधायच्या होत्या. पण त्याचबरोबर त्यांनी आणखी काय काम सांगितलं आपल्याला? ऍड वन मोर रायमिंग वर्ड टू ईच पेअर. म्हणजे ही पेअर झाली की तिला आणखी एक त्याच उच्चाराचा म्हणजेच आणखी एक सिमिलर रायमिंग वर्ड आपल्याला काय करायचा? जॉईन करायचा. तर इथं बघा हे सगळे शब्द मी तुम्हाला जॉईन करून दिले. आता परत आडवा वाचा. टीयर्स, फियर्स, इयर्स. बरोबर. शेअर, अवेअर, केअर. सन, वन, फन. डिवाइड, वाईड, हाईड. म्हणजे आपण कवितेतल्या रायमिंग पेअर शोधल्या आणि त्याचबरोबर त्या पेरच्या प्रत्येक पेरच्या बरोबर आपण एक ॲडिशनल रायमिंग वर्ड त्याच्याबरोबर जॉईन केलेला आहे. बरोबर. त्यानंतर वर्कशॉप मधला पुढचा पार्ट बघा काय दिलंय त्यांनी असं म्हटलं गेज अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. बरोबर. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. तर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देताना या सगळ्या शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगितले की लाफ्टर म्हणजे काय? इट्स अ वर्ल्ड ऑफ हॅपीनेस. त्यानंतर टीयर्स काय? तर आनंदच नेहमी टिकून राहत नाही, तर आनंदानंतर कधी कधी आपण दुःखी होतो. तशा प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात आणि त्यावेळेला आपल्याला अश्रू देखील गाळावे लागतात. परंतु जेव्हा दुःख असतं त्याच वेळेला माणसाच्या मनामध्ये काय असतं? इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. उद्या चांगलं होईल, कधीतरी आपली परिस्थिती किंवा हे दुःख जाईल आणि परत हॅपीनेस परत येईल, अशा होप्स प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. तुम्ही पुढे गेले ना 8वी 9वीला की ते तुम्हाला होप नावाची सुद्धा एक कविता आहे. अँड वर्ल्ड ऑफ फियर्स मी तुम्हाला त्याच्यासाठी आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशनचं कोरोनाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. बरोबर. म्हणजे या ओळींचा मीनिंग आपण गेज करायची गरज नाही. आपण त्याचा गेज आता आपल्या तोंडपाठ झाला, आपल्या मनामध्ये आता पूर्णपणे फिक्स झाला. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जसं मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगितली तशी तुम्ही हॅपीनेसची किंवा सॅडनेस किंवा सॉरोची, होप नेमक्या काय आहेत आपल्या, किंवा फिअरची सिच्युएशन तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या बंधू, तुमचे भाऊ बहीण यांच्याबरोबर तुम्ही वेगळ्या सिच्युएशन डिस्कस करू शकता. म्हणजे त्या ओळी काय होतील? आपल्या
मनामध्ये पक्के त्याचे अर्थ जे असतील ते आपल्या मनामध्ये पक्के बसून जातील. ओके. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये दिलेला तो बघा. द पोयम सेज, पान नंबर 2 वरती तिथं आपण वाचू. द पोयम सेज अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. मी तुम्हाला म्हटलं एखाद्याकडे जर आपण रागानं बघितलं तर रागानं बघितल्यानंतर फ्रेंडशिप होईल का? नाही. फ्रेंडशिप केव्हा होईल? जेव्हा आपण समोरच्याला स्माइल देऊ, आपण त्याला ग्रीट करू, आपण त्याची स्तुती करू, तेव्हा आपली फ्रेंडशिप होऊ शकते. इथं काय म्हटलं? स्माइल मीन्स फ्रेंडशिप. म्हणजे स्माइल या शब्दाला, हसण्याला फ्रेंडशिप काय केली? मॅच केली. हसणे म्हणजे काय? फ्रेंडशिप. Give examples of other actions or gestures that mean the same in all parts of the world. Give 3 examples of gestures or actions that have specific meaning only in certain regions. One such example would be the thumbs up sign. Thumbs up. माहिती आहे तुम्हाला thumbs up? हे thumbs up नाही, हा thumbs up. तर बघा, स्माइल मीन्स फ्रेंडशिप. तर त्यांनी आपल्याला टास्क काय दिला की असे काही आपल्याला एक्झाम्पल द्यायचे की ज्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही अशा ॲक्शन आणि काही गेस्चर की ज्याच्यातून जगातल्या सगळ्या ठिकाणी त्या गेस्चरचा किंवा त्या साईनचा, त्या ॲक्शनचा एकच अर्थ होतो. संपूर्ण जगामध्ये त्याचा अर्थ एकच घेतला जातो. अशा काही साईन्स त्यांनी आपल्याला थम्सअप सांगितलं होतं. इथं मी तुम्हाला थम्सअपचा अर्थ सांगतोय. टू रेज युअर थम अप. काय? टू रेज युअर थम अप. द साइन shows that something has been accepted or agreed upon. म्हणजे हे साइन काय सांगतं आपल्याला की एखादी गोष्ट आपण काय केली? ॲक्सेप्ट केली किंवा ती डन झाली किंवा त्याच्यावरती आपण काय आहोत? सहमत आहोत. ओके. इट्स ऑल्सो शोज दॅट इट इज अ सक्सेस. आणि इट इज अ सक्सेस म्हणजे जेव्हा एखाद्याला सक्सेस मिळेल किंवा एखादा टास्क तुम्ही करत असाल तर त्यावेळेला तुमचे जे मित्र असतील, तुम्ही एखादी बॉक्सिंगची मॅच खेळताय किंवा तुमचा जो कोणता गेम असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कॉम्पिटिशन तुमची चालू आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही चांगला जॉब केला किंवा चांगला तुम्ही तुमची खेळी खेळले तर अशा वेळेला तुमची मुलं तुम्हाला थम्सअप करतील. म्हणजे काय? तुमच्या सक्सेसला ते काय करतात? ग्रीट करतात. काय करतात? ग्रीट करतात. दुसरा जो मुद्दा आहे तो व्ही साईन. म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? कॉमन गेस्चर अँड कॉमन ॲक्शन्स इन द वर्ल्ड की ज्याचा मिनिंग संपूर्ण जगामध्ये एकाच प्रकारे घेतला जातो. मग जगातला तो कोणताही पार्ट असू द्या. दुसरा आहे, आपण बऱ्याच वेळेला अशी साईन करतो बघा. कशासाठी करतोय? कशासाठी? व्ही साईन. याला काय म्हणतात? व्ही साईन म्हणतात. काय म्हणतात? व्ही साईन. रेजिंग इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. याला काय म्हणतात? इंडेक्स फिंगर. आणि हे काय तुमचं? मिडल फिंगर. हे दोन्हींना उंचावणं अशा प्रकारे म्हणजे काय? व्ही साईन म्हणतात. व्ही साईनचा अर्थ होतो रेजिंग इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर लाईक साईन व्ही म्हणजे असं टू एक्सप्रेस विक्ट्री ऑर सक्सेस. परत एकदा काय? सक्सेस आणि विक्ट्री. व्ही फॉर विक्ट्री. हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती. त्यानंतर शेक हँड्स. आपण आपला मित्र किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये आपण कुठे गेलो तर मोठी माणसं काय करतात? एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन हँड शेक करतात. त्याला शेकिंग हँड्स म्हणतात. बरोबर? हातामध्ये हात मिळवणं. सध्या हे बंद झालेलं आहे. का? सध्या आपली भारताची पद्धत चालू आहे. कोणती? नमस्कार. ही सगळ्या जगामध्ये नव्हती, परंतु आता जगाने ती ॲक्सेप्ट केली आणि ती सुद्धा कदाचित आता ती सुद्धा कॉमन साईन किंवा कॉमन ॲक्शन सिमिलरली ॲक्सेप्टेड टू ऑल ओव्हर वर्ल्ड होऊ शकते. कारण का? तर कोरोनानं हात मिळवायला बंदी करून टाकली. शेक हँड्स. टू टेक somebody's hand and move it up and down as a way of saying hello or to show that you agree about something. तुम्ही बघा, आपल्या देशाचे पंतप्रधान, तुम्ही टीव्हीवरती बातमी बघता, आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा दुसऱ्या देशातले मोठे मोठे पाहुणे येतात तेव्हा त्यांच्याबरोबर ते हँडशेक करतात. आणि आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशांमध्ये हँडशेकिंगची पद्धत ही एखाद्या कॅमेऱ्यासमोर किंवा मीडियासमोर एखादं ॲग्रीमेंट तुमचं झालं, ते ॲग्रीमेंट तुमचं सक्सेसफुली कंप्लीट झालं किंवा तुम्हाला हॅलो म्हणायचं आहे, तुम्ही कोणाला तरी भेटले, ग्रीट करायचं, त्यावेळेला शेकिंग हँडची साईन येत असते.
या काही ॲक्शन्स आणि गेस्चर्स आहेत की ज्या जगातल्या सगळ्या ठिकाणी त्याचा मिनिंग जो आहे तो सिमिलर असतो. लक्षात येतंय? येतंय का? म्हणजे आपण इट्स अ स्मॉल वर्ड पोयमचा मिनिंग बघितला. ती पोयम आपण पूर्णपणे वाचून दाखवली. ती रिसाईट मी तुम्हाला केली. तुम्ही घरी बसून पुस्तकामध्ये ती परत वाचली पाहिजे. पोयम कंप्लीट झाल्यानंतर ज्या मेन थीमवरती पोयम होती, ज्या फ्रेजवरती होती, ती इट्स अ स्मॉल वर्ल्ड या फ्रेजचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर आपण त्याच्या सिच्युएशन बघितल्या. कोणत्या सिच्युएशनमध्ये नेमकं इट्स अ स्मॉल वर्ड हा शब्द किंवा ही फ्रेज आपण वापरू शकतो. त्यानंतर आपण वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर सिंग अ सॉन्ग तुम्ही करणार आहात. आपण पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स आपण बघितल्या, त्याला एक शब्द आपण ॲड केला. ॲक्शन आणि गेस्चर्स आपण बघितले, बरोबर. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे फिफ्थ पार्ट. बघा पेज नंबर 2 वरती. द फॉलोइंग सेंटेन्स वेअर हर्ड इन स्कूल ऑन द फर्स्ट डे. थोडक्यात सांगतो तुम्हाला की तुम्ही वाचा परत. खाली काही तुम्हाला निळ्या छोट्या छोट्या पॅचमध्ये काही वाक्य दिले, ते पूर्ण नाहीत, काही ठिकाणी पूर्ण आहेत, काही ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे शब्द ॲड करायला लागतील, बरोबर. तर हे डिस्ट्रॅक्ट असे मांडून ठेवले तुमच्या समोर. त्यातले काही शब्द, काही ओळी तुम्ही घ्यायच्या आणि तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा शाळेचे भेटाल किंवा एकमेकांना भेटाल तेव्हा तुम्ही कशा प्रकारे ग्रेट करणार आहात त्याचं छोटं छोटं 2, 3, 4 डायलॉगचं कन्व्हर्सेशन तुम्हाला तयार करायचं आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा काय आहे? हा होमवर्क आहे. अन्यथा सगळा वर्कशॉप तर मी करून दिलायच, तुम्हाला काही कामच राहिलं नाही. आणि जेव्हा काम नसतं तेव्हा माणूस डोकं चालवत नाही. म्हणून तुम्हाला डोकं चालवण्यासाठी इथं जे काही स्ट्रिप्स थोड्याशा काही त्या दिल्यात पॅचेस, त्याच्यामध्ये काही वाक्य आहेत ते तुम्ही नीट वाचायचे. जर नाही समजले तर घरात मम्मी पप्पाला, मोठ्या भावाला, बहिणीला, कुणी नसेल तर शेजारी एखादा छोटा दादा असेल, पण जाऊन बसायचं नाही 1-1.5 तास तिकडे. हां, त्यांना विचारायचं आणि याच्यापासून आपल्याला काय तयार करायचं? कन्व्हर्सेशन. आणि जर नाही समजलं तर माझा फोन माझ्या शाळेतल्या मुलांकडे नक्कीच असेल, त्यांनी मला फोन केला तरी चालू शकतो. तर आज आपण इट्स अ स्मॉल वर्ड ही कविता शिकलेलो आहे. पुढच्या तासाला आपण जो आपला पुढचा लेसन आहे काय तो वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स, हा आपण पुढच्या आपल्या तासामध्ये बघू. ओके, तयार आहेत सगळे? मग ओके, बाय, थँक्यू.